धारणी ते परतवाडा महामार्ग क्रमांक 06 कडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे सदर मार्गाची दयनीय अवस्था झाली असून दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत। धारणी ते परतवाडा या मार्गास महामार्गाचे स्थान प्राप्त असून सदर मार्ग अमरावती परतवाडा खंडवा नागपूर इंदोर महामार्ग आहे। परिणामी या रस्त्यावरून मोठ्या संख्येत वाहनांची वर्दळ सुरू असते। सेमाडोह ते लावादा पर्यंत डांबर रस्ताच गायब झाला असून माती व चिखलाचा रस्ता उतरला आहे। या रस्त्यावरून 10 चाकी ते 16 चाकी ओव्हरलोड ट्रक टिप्पर चालत असल्यामुळे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे। संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग परतवाडाचे कार्यकारी अभियंता म्हेत्रे व चिखलदरा उपअभियंता मिलिंद पाटणकर यांना त्वरित लक्ष वेधून त्वरित रस्त्याची दुरुस्ती किंवा नवीन रस्त्याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे। परतवाडा ते धारणी हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगलातून जातो। हरिसाल ते घटांग पर्यंतचा मार्ग हा व्याघ्र विभागातून जात असल्यामुळे सदर महामार्गाची देखभाल दुरुस्ती व इतर कामाकरिता व्याघ्र विभाग अडथळा निर्माण करत असल्यामुळे या महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे। सद्यस्थितीमध्ये आपण मेळघाटामध्ये उपस्थित आहोत। हा जो रस्ता आहे हा महामार्ग क्रमांक 6 इंदोर ते नागपूरचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी दिसून येते। पण गेल्या 1 वर्षापासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीसुद्धा साचलेले दिसून येत आहे आणि या मार्गावर वाहनांची जे वाहतूक आहे ते करणे अत्यंत कठीण झालेले आहे। दररोज लहान मोठे अपघात घडत आहे आणि मोठे अपघात घडण्याची या मार्गावर तीव्र शक्यता लोकांनी वर्तविली आहे। पण संबंधित विभाग जे परतवाडा आणि चिखलदरा तेथील अधिकाऱ्यांचं या मार्गाकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे या मार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे। आता या मार्गाची दुरुस्ती आणि देखभाल केव्हा करण्यात येते याकडे संपूर्ण लोकांचे लक्ष वेधले आहे। मी तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, मेळघाट। व्याघ्र विभागाकडून सदर रस्ता प्रथम बांधकाम झाल्याकाळची मोजमाप पुस्तिका व नकाशा सार्वजनिक बांधकाम विभागास मागत असून या मार्गाचे बांधकाम ब्रिटिश काळात झाले असावे। परिणामी याबाबत कागदपत्रे उपलब्ध नाही। मात्र व्याघ्र विभाग या विकास कामात अडथळा निर्माण करून नागरिकांचे जीव धोक्यात घालत आहे, तर दुसरीकडे जंगल सफारीच्या नावे अतिसंरक्षित जंगलात रस्त्याचे निर्माण केले जात आहे। हे विशेष आम्ही आमच्या रुंदीमध्ये रस्त्याच्या पृष्ठभागावरील खड्डे भरण्याबाबत व्याघ्र विभागास परवानगी मागितली, मात्र मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करूनही व्याघ्र विभाग व अविनाश कुमार कडून परवानगी फेटाळून लावली आहे। व्याघ्र विभाग 60 वर्षा अगोदरची ब्रिटिशकालीन रस्त्याबाबत मोजमाप पुस्तिका मागत असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध नाही। या प्रकरणात पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर मंत्रालय स्तरावर प्रयत्नशील असून लवकरच काही निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता म्हेत्रे यांनी दिली आहे। धारणी येथून तस्मीन शेखसह जुगल किशोर जयस्वाल यांचा वृत्तांत।